आप्पी आमची कलेक्टर 5 मेच्या भागात आजचा भाग अतिशय जबरदस्त असणार आहे. किती छान नाचतो तू, नवीन आहे. नाव काय तुझं? सिम्बा. किती छान नाव आहे तुझं. मास्तर आले. लगेच अर्जुन अमोल जवळ येतो आणि म्हणतो सिम्बा कनेक्शन. अमोल बघतच बसतो. अमोलला काहीही सुचत नाही. अर्जुन आपल्या तोंडावरचे मास्क काढतो. लगेच परत म्हणतो सिम्बा कनेक्शन. आता अमोलसुद्धा म्हणतो सिम्बा कनेक्शन. जय महाराष्ट्र. तुम्ही इकडं राहता का? हां, मी इकडंच राहतो. पण तू इकडं कसा? माझ्या माची बदली झाली इकडं. तू म्हणालाच होता मास्टर आपण महाराष्ट्रात परत भेटू आणि परत भेटलो. तुला मजा आली का आज? खूप मजा आली. मला फ्रेंडच नव्हती. तू भेटला किती छान झालं. आता तू कॅम्पमध्ये आला ना, इथली पोरं सारी तुझी फ्रेंड. काय पोरांनो? हो मास्तर, आपण अशीच रोज मजा करणार ना? अरे, ही तर फक्त सुरुवात आहे. आता रोज मज्जाच मज्जा. मास्तर, माझ्या घरच्यांनी फी किती आहे विचारण्यास सांगितलं. त्यांना म्हणावं तुमच्या चेहऱ्यावरचं गोड हसू आहे तीच आमची फी. ईस्ट इज वेस्ट, मास्टर इज बेस्ट. ऐका, आज आपल्याला कॅम्पचा पहिला दिवस आहे. आपण आज फोटो काढू. अर्जुन मुलांबरोबर सेल्फी काढतो. अमोल म्हणतो अर्जुनला, मी म्हणलो होतो ना आपली परत होईल भेट म्हणून. पण कसं काय रे? माझी बदली झाली इसलिये. तू तुझ्या आईला मा म्हणतो का? हा. आणि बाबांना? का रे, काय झालं? बाबांना बा म्हणतोस ना. भारी आहे की. मास्टर, तू नक्की आहे कोण? तिथं भेटला तेव्हा पोलीस होता, इथं भेटला तर मास्तर आहे. सिम्बा हुशार आहे. अरे, मी पोलीसच आहे. फक्त दरवर्षी समर क्लासेस घेतो. का बरं? आर्या बोललेली अर्जुनला आठवते. अरे, तुझ्यासारखे कार्टून भेटतात आणि त्यांच्या संग दोस्ती होती. बरं, मी जातो आता. ए काय रे, तुझं घर आलं. हे काय समोर आहे? बरं, तू एकटा जातो का? हो. मला तू घरी का नेत नाही? कारण तू माझा बेस्ट फ्रेंड नाही ना. मी फक्त माझ्या बेस्ट फ्रेंडलाच घरी नेतो. बरं, मग मी तुझा कसा फ्रेंड आहे? लगेच समोर अर्जुनला मिठी मारतो. तू माझा महाराष्ट्रातला पहिला फ्रेंड आहे. मला वाटलं मला फ्रेंड मिळेल का नाही, पण तुझ्यामुळे मिळाले. मला पण एवढा बेस्ट फ्रेंड मिळाला की. मला एक सांग, तू उद्या कॅम्पला येणार आहे ना? येईल की नक्की येईल. सिम्बा कनेक्शन. अमोल घरी येतो आणि आनंदाने उड्या मारतो. सॉरी, खूप खुश आहे आज. काय झालं? इथले मास्तर खूप भारी आहे. त्यांनी डान्स केला, आम्ही त्यांच्याबरोबर डान्स केला. सगळे मित्र झालो. एकदम मॅजिकमध्ये फोटो काढले. म्हणजे मामीने तुला एकदम चांगल्या समर कॅम्पला नेलं. पण मामी कुठं आहे? मला मास्तरनी सोडलं घरी. म्हणजे मामी तिकडं आलीच नाही का? ती मला सोडून लगेच गेली. हो का? बरं बरं. मग छान आहे तुझे मास्तर. तुला माहीत आहे का, कॅम्पला फी नाही आहे. म्हणजे फ्री आहे? मा. अरे वा, मग भारीच आहे की. समर कॅम्प पण फ्री, मास्तर पण भारी. तुला घरी आणून सोडलं. मग तू त्यांना म्हणाला नाही का घरात चला म्हणून? म्हणलो होतो, पण त्यांना काम होतं. ते नेक्स्ट टाईमला आले ना, आपण त्यांना घरी बोलूया. लगेच मोना मामी घरी येते आणि म्हणते, अमोल कुठं होता बाळा? मी किती शोधलं तुला. तुला काही झालं असतं तर? आणि तू इथं कसं आलास? मला माझ्या मास्तरांनी इथं सोडलं. अरे हो बाळा, पण मी येतच होते ना. वंस, कसं सांगू तुम्हाला, एवढं ट्रॉफिक पुण्याचं का बघतच राहा. हो हो, ठीक आहे. काही हरकत नाही. तो आला ना आता नीट? नाही नाही, मी असं पुढे होऊ देणार नाही. दिवसभर तेथेच बसून राहील. आणि हो वंश, मी कॅम्पची फी दिली, ती 8,000 रुपये होती. आणि हे घ्या राहिलेले 2,000. लगेच अमोल म्हणतो, मम्मा कॅम्पला तर फीच नव्हती ना गं. मुना म्हणते, असं कसं? मी दिली आहे. मग अमोल म्हणतो, माझ्या संग चल, आपण मास्तरला विचारू उद्या. अरे अमोल बाळा, मी दिली आहे ना. लगेच खाली काहीतरी पडते. अमोल उचलतो आणि आपल्या मम्मीकडे देतो. अपर्णा म्हणते, मोना ठीक आहे, तुला हे पाहिजे होते ना, फक्त हक्काने मागून घे, काही लाजू नको, हे घे. लगेच अमोल म्हणतो, नेहमी खरे बोलावे. हो वंश, थँक्यू. मा, आपण फिरायला कधी जायचं का? जाऊया की आपण फिरायला. सांग ना गं. हा, उद्या माझा सिंहगडावर छान कार्यक्रम आहे, तेव्हा आपण तिथं जाऊया. अमोल आनंदाने उड्या मारत असतो. इकडे कदम कुंड्या मोजत असतात आणि रुपालीला आवाज देतात, रुपाली ए रुपाली,
हे बघ 8 कुंड्या राहिल्या त्या ठेव, आपल्याला नंतर कामाला येतील. रुपाली म्हणते मी त्या ठेवते. बाबा किती वेळ झालाय तुम्ही हे करताय? तुम्ही एकाच वेळी एवढं काम करता आणि कणकण येते तुम्हाला. अगं रुपाली, मी हे काम केलं, मातीत हात घातला काय सर्व आजार निघून जातात माझे. आता तुम्ही असं बोलल्यावर काय बोलणार मी? रुपाली कुंड्या 9 राहिल्या पाहिजे होत्या असं कदम म्हणतात आणि कुंड्या मोजत असतात. तेवढ्यात तेथे आर्या येते आणि आर्या खून करून रुपालीस विचारते बाबांनी गोळ्या घेतल्या का? रुपाली म्हणते नाही नाही बाबा, तुम्ही गोळ्या घेतल्याच नाही ना. तुम्हाला मी किती वेळा सांगितलं गोळ्या घेत जा म्हणून. आणि डॉक्टरांनी काय सांगितलं तुम्हाला माहिती आहे ना. अगं दुपारपासून या कामात रमलो म्हणून मी घेणारच होतो गोळ्या. अहो पण बाबा, गोळ्या वेळच्या वेळेस घ्यायच्या असतात ना. लगेच रुपाली म्हणते आता मी त्यांना तेच म्हणत होते. माझं ऐकतात कुठं? अगं तुमची काळजी कळते मला, पण घेतो थोड्या वेळाने. आत्ताच घ्या की, थांबा. लगेच आर्या गोळ्या आणायला जातात. कदम म्हणतात तिचा पोलिसी खाक्या चालू झाला की मला काहीही सुचत नाही. आर्या कदमांना गोळ्या देतात. रुपाली म्हणते आर्या त्यांना म्हणा थोडी दगदग कमी करा, माझं तर काही ऐकत नाही. बघ बाई तुझं ऐकतात का काय ते? अगं आयुष्यभर शेतात काम केलेला माणूस आहे मी. यवशक्याने काय होतं मला? अहो पण त्याची सवय मोडली की आता तुमची. अशी कशी माझी सवय मोडील? खरं सांगू का, झाडे लावली, मातीत हात घातला की मला बरं वाटतं बघ. आता बाकीचं काही राहिलं नाही ना. लगेच आर्या म्हणते म्हणजे बाबा, तुम्हाला अर्जुनबद्दल जे वाटतं ते सोडून तुम्ही हे करत बसता. त्याला किती वेळा सांगितलं, ते खरं आहे बरं का आर्या. भाऊजींना आम्ही भरपूर वेळा सांगितलं पण ते ऐकतच नाही. आजकाल तर तो विषय काढला का ते तडकतात. अमोल आणि अपर्णाचा विषयच नको असतो त्यांना. बरं त्याला जर नवीन सुरुवात कर म्हटलं तर तेही नको म्हणतो तो. आर्या तुला माहिती आहे ना, उद्या अर्जुनला बघायला पोरगी येणार आहे. तू बोल की एकदा त्याच्याशी. नको हा बाबा, उगाच तो चिडायचा माझ्यावर. लगेच रुपाली म्हणते अगं नाही, आम्ही घरातले पडतो ना. भाऊजी आमचं काहीच ऐकत नाही बघ. तू एकदा म्हणून बघ ना. बाबा तुम्हाला मीच सापडले का अर्जुनचे बोलायला? तेवढ्यात अर्जुन तेथे येतो आणि लगेच म्हणतो कदम गोळी घेतली का? कदम म्हणतात हो, मी आलो फ्रेश होऊन. कदम म्हणतात आर्या तू बोल ना त्याच्याशी, हीच वेळ आहे बघ. आर्या म्हणते ठीक आहे. लगेच आर्या अर्जुनच्या खोलीमध्ये जाते. दिप्या घरी आल्याबरोबर मोना म्हणते आलात तुम्ही, मला पैसे पाहिजे. दिप्या म्हणतो आता काय झालं? अपर्णा वंशाचे पैसे खर्च केले, त्यांना ते परत द्यायचेत. खर्च केले म्हणजे अमोलला कॅम्पला घेऊन गेले होते ना, तिकडे फीज नव्हती, मग ते पैसे होते म्हणून मी ते खर्च केले. नक्की काय झालं ते सांगशील का मला? अहो मला तो किट हवा होता ना, तो किट घेतला मी. म्हणजे किटसाठी तू दीदीचे पैसे वापरले ना? वापरले म्हणजे मी परत देणार आहे. आणि त्यात तो अमोल वंशाला म्हणाला फी नव्हती म्हणून. मी 2,000 दिले त्यांना, उरलेले आता 8,000 द्यायचेत. तुला काही कळतं का नाही? तुम्ही माझ्यावरच चिडा. मी मुद्दाम केलं का? तुमच्याकडे पैसे मागितले तर तुम्ही देत नाही म्हणून मी ते खर्च केले. मी काय परकी आहे का? त्यांच्याच भावाची बायको आहे ना. अगं गप की, रडू नको की. लगेच मोना म्हणते या घरात माझं असं कोणीच नाही. अगं ऐक की, मी देतो तुला पैसा. लगेच मोना म्हणते तो अमोल दिसतो बारका पण लय डॅमेज आहे. त्याला लगेच जाऊन सांगण्याची काय गरज होती? अगं मोना त्याला काय कळतंय? सगळं कळतंय त्याला व्यवस्थित. मोना डार्लिंग, कलेक्टरचं पोरगं आहे, जरा सावध राहा बरं का. सावध राहा म्हणजे मी काय चोरी केली का असं वाटतं तुम्हाला? जाऊ द्या, तुम्ही मला काहीही देऊ नका. मी माझ्या आईपुढे हात पसरते, ती मला पैसे देईल. लगेच दिप्या म्हणतो आहे का आता? मी असं कधी म्हणलो? जाऊ दे बाई, कशाला लग्न करून आणलं मला? इथं घरातच ठेवलंय, सगळं मीच बघायचं. इथं माझी कुठलीही प्रकारची किंमतच राहील. जाऊ दे बाई. अगं मोना कशाला चिडतीस तू? आल्या आल्या मॅटर झाला. मी पण कशाला बोललो काय माहिती. गपचूप पैसे दिले असते तर संपला असता सगळा विषय. मोना ऐक की मोना. अरे अर्जुनच्या खोलीमध्ये येते आणि अर्जुनच्या खोलीमध्ये सर्व तेथे खोलीमध्ये अमोलचे नाव असते, अमोलची खेळणी असते, अमोलचे फोटो काढलेले असतात मुलांसंग समर कॅम्पमध्ये घेतलेले. आर्या म्हणते आत येऊ का? अर्जुन म्हणतो हा ये ना. अर्जुन इथं या खोलीत आलं का? मन असं भरून आल्यासारखं वाटतं का गं? अर्जुन आता 7 वर्ष झाली. 7 वर्षापासून तू ही खोली तयार करतो, अजूनही अमोलचा. अगं माझ्या घरात माझ्या मुलासाठी जागा पाहिजे की. मग शोध ना त्याला. म्हणजे आपण घेऊन येऊ की त्याला ती इकडं? आर्या अमोल नाही हरवला, अमोलचा बाबा हरवला. म्हणजे मी मी नाही राहिलो.
त्याची काही कारणं असतील, पण हा अर्जुन नाही राहिला. शोधल्यानंतर अमोलच्या समोर कसा जाऊ मी हे मला नाही माहिती. तो कुठं आहे हे माहिती आहे का तुला? कुठं? लगेच अरे अर्जुनला त्याचा फोटो दाखवते. या फोटोत तू जसा मन भरून असतोस ना अर्जुन, तसं असताना आम्ही तुला कधी पाहिलेच नाही रे. मग शोध ना अमोलला. आर्या, अमोल एकटा नाही येणार. माझ्या आयुष्यात परत अपर्णा येईल. मग चांगलंच आहे की. बाबा, स्वप्नील सर, रुपाली वहिनी किती भरभरून कौतुक करतात तुमच्या संसाराची. भरभरून येणारं झाड कधीतरी सुकतंच की. त्याला कधीच फळं नाही येत. अरे हो अर्जुन, पण तुम्ही माणसंच आहात ना. पण आम्हाला दोघाला एकमेकाबद्दल काहीही वाटत नाही. कोणी अपर्णा नाव जरी घेतलं तरी तिचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर येतो. इतकं दूर केलंस तिला तर मग दुसऱ्या लग्नाचा विचार कर की. म्हणजे कदमाने आणि वहिनींनी पिन मारली तुला. किती दिवस असा अडकून राहणार आहे अर्जुन तू? तुझ्या आयुष्यात पुढं जा, स्वतःचा विचार कर. माझा मी जगतोय की चांगला तुम्हालाच वाटतंय मी अडकून राहिलोय? हो, फक्त तू एकदा तुझ्या आजूबाजूला बघ. अरे 7 वर्षापासून तू ही खोली सजवतोय, एकदाही भेटला नाही तू त्याला. याला अडकणं नाही तर काय म्हणतात, माझं जगणं वेगळं असू शकतं. अरे असू शकतं की, पण मी नाही आहे असं तूच म्हटला की मगाशी. अरे त्यालाही कारण हेच आहे, वाहतं पाणी साचून राहत नाही. आणि अर्जुन, तू साचू राहायला बघ. अरे प्लीज, उद्या तुला बघायला मुलगी येणार आहे, तिच्याशी नीट बोलून घे. माझ्याकडून नाही होणार अर्जुन, बोलून घे. अपर्णा आणि बापू गाडीमध्ये चाललेले असतात. बापू एका ठिकाणी गाडी उभा करतात. अपर्णा होते, बापू ही जागा कधी शोधली? अगं पाणी पिण्यासाठी. विकतचं पाणी घेऊन परवडणार नाही म्हणून येथे थांबवत असतो. बापू, मला 7 वर्षात खूप गोष्टी आठवायच्या हो. त्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट ही होती, ज्या दिवशी मला वाटायचं ना खूप बोलायचं आहे. जर बापू असते तर मला लगेच राणीत घालून फिरायला घेऊन गेले असते. माझं काय वेगळं होतं आप्पे. सुषमा गेल्यावर 2 आठवडे तू येऊन गेली. त्यानंतर घर खायला उठलं मला बघ. मी पाहिजे होते. आप्पे, असा एक दिवस नाही ज्या दिवशी मला तिची आठवण येत नाही. रोज तिची मला आठवण येते ग. मम्मीला कॅन्सर डिटेक्ट झाला आपल्याला ज्यावेळेस कळलं त्यावेळेस ती शेवटच्या स्टेजवर होती. बापू, काही गोष्टी आपण नाही बदलू शकत, पण आप्पे सगळ्याच गोष्टीच्या बाबतीत असं नाही. कशाबद्दल बोलताय तुम्ही? तुला कळतंय मी कशाबद्दल बोलतोय ते? माझ्या आणि अर्जुनच्या एकत्र येण्याबद्दल बोलताय तुम्ही. आता नाही शक्य ते. 7 वर्षात आमचा कुठलाही कॉन्टॅक्ट नाही. त्यांनी मला शोधलंय ना मला बोलण्याचा प्रयत्न केलाय. माझं सोडा. अमोलला एकदा येऊन भेटला नाही. बापू, मी हे नाकारत नाही आहे. मी तिकडे गेल्यावर सुद्धा त्याला फोन केला होता. मी त्याला म्हटलं बाबा संग तरी बोलू दे मला. त्याने स्पष्टपणे मला नकार दिला आणि म्हणाला यानंतर फोनही करू नको. त्यानंतर त्यांनी संबंध तोडले तर तोडलेच आहे. या 7 वर्षात मी अमोलला एकटीने वाढवलंय. बरं, तोही मुद्दा नाही. आता त्याला प्रश्न पडतात, मी त्याला काय सांगू? अगं तेच आप्पे, त्या चिमुकलेल्या द्यायच्या उत्तरासाठी तरी अर्जुनला शोध. त्याने काय होणार आहे? ते नाटक संपलंय ना आता. आयुष्य लय मोठं असतं ग. 7 वर्ष लई नाही आहे. आता तू जी लढाई एकटी लढतीस ती पुढे जाऊन लय अवघड होणार आहे. म्हणूनच मी तुला सांगतोय, अर्जुनला शोध आणि तुम्ही दोघं एकत्र या. अमोलसाठी आणि तुमच्या भविष्यासाठी ते महत्त्वाचं आहे. बापू, हे सगळं आपल्याला वाटतं, तसं त्याला बी वाटलं पाहिजे ना. त्यांनी स्वतःहून शोध घ्यावा बापू. त्यांनी होऊन बोलायला यावं. नाही बापू, आता हा माझ्या आत्मसन्मानाचा प्रश्न आहे. तो माझ्याशी येऊन बोलला तर मला काहीच नाही त्याच्याशी बोलायला प्रॉब्लेम. त्याला येऊ द्या आणि त्याला येऊन बोलू द्या. एवढी मोठी शिक्षा करावी अशी चूकही केली नव्हती हो मी. माझं सोडा. अमोलचं. आप्पे, अगं तू शांत हो. बापू, 7 वर्ष मी एकटीनं अमोलला वाढवलं, यापुढेही वाढवल. ते म्हणतात ना वेळ माणसाला शिकवते. अगदी करेक्ट आहे. वेळेने शिकवलं मला सगळं. आणि बापू, नियतीने जर मला अर्जुनला माझ्यासमोर आणलं ना तरी मी परत नाही जाणार त्याच्याकडं. आजचा भाग कसा वाटला ते लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.